नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल लर्न अँड ब्लॉसम. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 3 EVS मधील नवीन चॅप्टर पर्ली टीथ हेल्दी बॉडी. डू यू नो why your smile is super powerful? Because healthy teeth is equal to healthy body. Come, let's watch a funny story about teeth you will never forget. Grandfather's new teeth. We had all gathered to play in the evening. Subhash had not come. आम्ही मुले संध्याकाळी बाहेर खेळायला गेलो. पण सुभाष आला नव्हता खेळायला. He would gone with his grandpa to the dentist. तेव्हा कळलं की सुभाष आपल्या आजोबांसोबत डेंटिस्ट म्हणजे दाताच्या डॉक्टरांकडे गेला आहे. 3 months ago, grandpa's teeth had all been removed. He was to get his dentures today. सुभाषच्या आजोबांचे 3 महिन्यापूर्वी सगळे दात काढले होते आणि आज त्यांना खोटे दात म्हणजेच डेंचर्स बसवायचे होते. मोनिका ताई told us such dentures look like real, but the teeth are actually false. हे दात दिसायला अगदी खऱ्या दातांसारखेच असतात. अहमद, who is in the first standard, promptly asked, "Why get false teeth? My brother's teeth also fell, but they all grew again. Won't Subhash grandpa get new ones like him?" That made everyone laugh. लहान अहमद विचारतो की आजोबांना खोटे दात का लावावे लागले. माझ्या भावाचे तर दात पडले होते पण त्याला नवीन दात आले. मग सुभाषच्या आजोबांना नाही का येणार नवीन दात? हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. मोनिका ताई explained to Ahmed, "The teeth that we get when we are babies are called milk teeth. They start falling when we are 7 or 8 years old. After that, we get new teeth once again. These are called permanent teeth. When these teeth fall, we don't get any new ones." मोनिका ताई जेव्हा सगळ्यांमध्ये मोठी आहे तिने सांगितलं की लहानपणी येणाऱ्या दातांना मिल्क टीथ म्हणजे दुधाचे दात म्हणतात आणि 7 ते 8 वर्षानंतर हे दात पडतात आणि त्यानंतर कायमचे दात येतात आणि ह्या कायमच्या दातांनाच बोलतात परमनंट टीथ. पण जर कायमचे दात म्हणजे परमनंट टीथ पडले तर परत नवीन दात येत नाहीत. बालू wondered, "So what if we don't get new teeth again? Why should we get false ones?" बाळूला प्रश्न पडला की नवीन दात येत नसतील तर खोटे दात का लावायला हवेत. त्याला दातांचं महत्त्वच कळलेलं नाहीये. मोनिका ताई said, "Balu, you are in the 3rd standard, aren't you? Several of your classmates must have lost their teeth. You have also lost some. Don't you have trouble eating or talking?" मोनिका ताई बाळूला विचारतात की तू आता 3रीला आहेस. तुझ्या वर्गातल्या इतर मुलांचे दात पडले असतील ना? तुझेही काही दात पडलेत. मग तुला जेवताना किंवा बोलताना काही त्रास होत नाही का? Then Balu remembered. "Oh yes, you are right. I love guavas, but now I can't eat them." तेव्हा बाळूला आठवलं की त्याचे काही दात पडलेत त्यामुळे त्याला त्याचा आवडता पेरू खाता येत नाहीये. Mary teased him. "And you know, Balu,
can't say sh either. His front teeth are missing. When he tries, it sounds like a whistle. Everyone laughed again. मेरी गमतीने म्हणाली की बाळूचे पुढचे दात पडलेत. त्याच्यामुळे त्याला श असा उच्चार करताच येत नाहीये. तो जेव्हा श बोलायला जातो तेव्हा शिट्टी वाजते. आणि सगळी मुलं हसायला लागली. Now you know why it is so important to look after permanent teeth, said मोनिका ताई wisely. मोनिका ताई म्हणाली, आता तुम्हाला समजले की कायमचे दात परमनंट टीथ फार महत्वाचे असतात. ते पडले तर परत नवीन दात येत नाहीत. म्हणून त्यांची नीट काळजी घेतली पाहिजे. Just then, Subhash and his grandpa returned. Grandpa smiled at us. His new dentures were shining bright. तेवढ्यात सुभाष आणि त्याचे आजोबा परत आले आणि आजोबा आनंदाने आमच्याकडे बघून हसले. त्यांचे नवीन खोटे दात छान चमकत होते. Can you tell? Many people lose their teeth when they grow old, but some people lose their permanent teeth quite early. What could be the reasons for that? बऱ्याच लोकांचे दात म्हातारे झाल्यानंतर पडतात, पण काही लोकांचे दात लवकर पडतात. काय कारण असू शकेल त्याच्या मागचं? चला तर मग बघूया आपण. After eating something, we should wash our mouth, scrub our teeth inside and outside with a finger. We should swill plenty of water in our mouth and rinse it well 4 or 5 times. आपण काही खाल्ल्यानंतर आपलं तोंड नीट धुतलं पाहिजे. दात घासले पाहिजेत. आतून बाहेरून बोटाने स्क्रब केलं पाहिजे. तोंडात पाणी घेऊन नीट चूळ भरली पाहिजे 4 ते 5 वेळा. If we do not do that, particles of food remain in the mouth. They stick to our teeth and tongue. जर आपण असं केलं नाही तर आपण जे काही खातो त्या अन्नाचे कण तोंडातच राहतात आणि आपल्या दातांना आणि जिभेला चिकटतात. They get stuck in between the teeth. If they remain there, the teeth begin to rot. आणि हे अन्नाचे कण जर दातातच जमा राहिले तर दात खराब व्हायला लागतात. Then we get bad breath. That is, the mouth smells bad. If this happens often, the gums are also affected. They may ooze blood and pus. These foul substances go into our stomach. Then we can fall ill. हे तोंडात जमा राहिलेले अन्नाचे कण तसेच जर आपल्या दातात अडकून राहिले तर दात तर खराब होतातच आणि आपल्या तोंडाला वास सुद्धा येतो. आणि असं जर सारखं होत राहिलं तर आपले गम सुद्धा खराब होतात आणि त्यातून रक्त किंवा पस येऊ शकतो. आणि हे जे खराब झालेले अन्नाचे कण आहेत ते आपल्या पोटात सुद्धा जाऊ शकतात, स्टमक मध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि आपण आजारी पडू शकतो. Because of the rotting particles in the mouth, our teeth decay. Slowly, the teeth become loose and in the end, they fall. हे जे अन्नाचे खराब झालेले कण असतात ते दातांमध्ये चिटकून दात खराब करतात आणि हळूहळू दात हलायला लागतात आणि पडतात. We must avoid this. For that, we must brush our teeth in the morning and before going to bed at night. We must also clean our gums and tongue. हे सगळं जर होऊ नये असं वाटत असेल तर आपण सकाळी उठल्यानंतर
आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायलाच हवा. आणि त्याचबरोबर आपल्या हिरड्या म्हणजे गम्स आणि जीभ म्हणजे टंग हे सुद्धा स्वच्छ करायला हवं. Neem or bubble sticks are sometimes used for cleaning teeth. Some people buy tooth powder from the market or make it at home. Many people use a toothbrush and toothpaste. काही जण दात साफ करण्यासाठी कडुलिंब आणि बबूलच्या काड्या वापरतात. काही जण बाजारात मिळणारे टूथ पावडर आणतात किंवा घरीच बनवतात. आणि काही जण टूथब्रश आणि टूथपेस्ट वापरतात दात साफ करण्यासाठी. Neem and bubble sticks or homemade tooth powders do not clean well from the gaps between our teeth. Also, tooth powder can be rough, while the neem or bubble sticks are hard. They can injure our gums. कडुलिंबाच्या आणि बाभुळीच्या काड्या किंवा घरी बनवलेले टूथ पावडर आपल्या दातांच्या गॅपमध्ये अडकलेले कण काढू शकत नाहीत. आणि कधी-कधी तर टूथ पावडर सुद्धा जाड असते किंवा नीम आणि बाभुळीच्या काड्या हार्ड असतात. त्याच्यामुळे आपल्या गम्सना म्हणजे हिरड्यांना दुखापत सुद्धा होऊ शकते. Using a brush and toothpaste, we can clean the gaps between the teeth properly. Besides, the foam of the toothpaste helps the particles stuck between teeth to come loose and get washed away. टूथब्रश आणि टूथपेस्ट वापरल्याने आपल्या दातांच्या गॅपमध्ये अडकलेले जे कण असतात ते व्यवस्थितपणे बाहेर येऊ शकतात. आणि टूथपेस्टमुळे जो फेस तयार होतो त्याच्या मदतीने हे अडकलेले कण लूज होतात आणि पाण्याबरोबर बाहेर निघतात. Why must we wash our hands before we eat? आपल्याला जेवणापूर्वी हात धुणं का गरजेचं असतं हे आता आपण बघूया. Take a glass beaker half full of water. Tell any student of your class to wash his or her hands in the beaker of water. एक काचेचं भांड घ्या जे अर्ध पाण्याने भरा आणि वर्गातल्या एका मुलाला किंवा मुलीला त्या भांड्यात हात धुवायला सांगा. Then look at his or her hands. त्यानंतर त्याचे किंवा तिचे हात बघा. See if the water in the beaker has changed in any way. What do you see? त्या काचेच्या भांड्यातलं पाणी काही बदललंय का? काय दिसते तुम्हाला? The hands that were washed in the beaker became clean. The water in the beaker looks slightly muddy. You will find that the same thing happens no matter which of your classmates tries this. कोणत्याही तुमच्या क्लासमेट बरोबर करून बघितलं तरी तुम्हाला असंच दिसेल की पाण्याने हात स्वच्छ झालेत आणि भांड्यातलं पाणी खराब झालंय. What does this tell us? All day while playing or working, our hands become dirty. So, we must wash our hands before we eat. आपण काम करताना किंवा खेळताना आपले हात नेहमी खराबच होतात. तर त्यामुळे आपण खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवूनच घेतले पाहिजेत. Do you know? Sometimes when we get scratched or a wound that bleeds, people apply wet mud to the injury. But it is wrong to do so. It infects the cut or wound which may start oozing pus. काही वेळा आपल्याला काही लागलं खरचटलं तर काही लोक त्या जखमेवर माती लावतात. पण हे चुकीचं आहे. जर तिथे माती लावली तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं आणि पस तयार होऊ शकतो.
म्हणून असं कधीही करायचं नाही. Keeping our body clean. Remember, it is for us to keep our body clean. If we eat with unclean hands, the dirt on the hands goes into our stomach. We can get a stomach upset. So, we must not forget to wash our hands before we begin to eat. आपल्या शरीराच्या स्वच्छतेची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. जर आपण खराब हाताने जेवलो तर हातावरचे किटाणू आपल्या पोटात जाऊ शकतात आणि त्यामुळे आपलं पोट खराब होऊ शकतं. म्हणून काहीही खाण्यापूर्वी नेहमी हात धुवून मगच खावं. Just as it is necessary to keep our teeth clean, it is important to keep our hair and nails clean too. ज्याप्रमाणे आपले दात आपण स्वच्छ ठेवायला हवेत, त्याचप्रमाणे आपले केस आणि नख सुद्धा स्वच्छ ठेवायला हवेत. We must also keep our sensory organs clean. We must bath every day. We must wash our hair at least once a week. आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते सुद्धा आपल्याला स्वच्छच ठेवायला हवेत. त्यासाठी आपण रोज अंघोळ करणं गरजेचं आहे. आणि आठवड्यातून एकदा तरी आपले केस धुवायला हवे. If we don't keep ourselves clean, we may contract different diseases. जर आपण स्वतःला स्वच्छ नाही ठेवलं तर आपल्याला बरेचसे रोग होऊ शकतात. Who are the really smart ones? खरे स्मार्ट कोण असतात? Everyone brushes their teeth in the morning, but the smartest people, they brush their teeth before they go to bed every single night too. सगळेजण तर सकाळी उठल्यानंतर दात घासतातच. पण खरे स्मार्ट कोण असतात? जे रात्री झोपायला जाण्यापूर्वी सुद्धा रोज दात घासून मगच झोपतात. Everyone washes their hands after a meal, and the smartest, they wash their hands without fail before a meal too. सगळेच जण जेवून झाल्यानंतर तर हात धुतातच. पण खरे स्मार्ट तेच असतात जे जेवण्यापूर्वी सुद्धा हात धुवूनच मग जेवायला बसतात. Now, let's see what we have learned. The teeth we get when we are small are called milk teeth. They start falling at 7 or 8 years of age. Then we get new teeth once again. These are called permanent teeth. If permanent teeth fall, we do not get new teeth in their place. So, we must take care of our teeth. If our teeth are dirty, foul substances go into our stomach. We can fall ill. We must wash our hands before we eat. We must keep our hair, our nails, our sense organs, and the entire body clean. Now, children, let's see exercises of this chapter. What's the solution? Your friend has a toothache. He is not telling anyone because he is afraid of the dentist. But it is necessary for him to go to the dentist. What can we do? We should explain to him that the dentist helps to reduce pain and keeps teeth healthy. We can go with him to the dentist and tell him that early treatment will stop the pain from becoming worse. Think and tell. Which is the best way to brush your teeth? Why? Brushing with a toothbrush and toothpaste
is the best way because it cleans the gaps between teeth properly and removes food particles. Why should we not allow nails to grow? Long nails collect dirt and germs. These germs can enter our body and make us ill. Why must we wash the grapes we buy from the market before eating them? Because grapes may have dirt, germs, or chemicals on them which can cause illness. It is more important to brush your teeth before going to bed at night than in the morning. Why? Food particles remain in our mouth at night. If we do not brush, they cause tooth decay and bad breath. Why is it a custom to wash one's feet and hands on coming back home? Because our hands and feet become dirty outside and may carry germs into the house. Now see, fill in the blanks. Dash start falling at the age of 7 or 8. Milk teeth start falling at the age of 7 or 8. If rotting dash remain in the mouth, they cause teeth to fall. If rotting particles remain in the mouth, they cause teeth to fall. If we use a brush and dash, we can clean the gaps between our teeth properly. If we use a brush and a toothpaste, we can clean the gaps between our teeth properly. We must clean our dash and gums while brushing our teeth. We must clean our tongue and gums while brushing our teeth. We must keep our 5 dash clean. We must keep our 5 sense organs clean. Answer the following questions. Why do our gums get affected? Food particles stuck in the mouth cause rotting. This affects the gums and they may bleed or ooze pus. Why must we wash our hands before having a meal? Dirty hands carry germs which enter our stomach and cause illness. What are the benefits of using a brush and toothpaste? They clean teeth properly, remove food particles from gaps, and keep teeth healthy. What will happen if we do not keep ourselves clean? We may get different diseases and fall ill. Why do we fall ill if our teeth are not clean? Dirty teeth allow foul substances to enter the stomach, causing sickness. There is an activity for you. Find out from a doctor what home remedies should be used if someone gets cut or bruised. Doctor may suggest washing the wound with clean water, applying antiseptic, keeping the wound clean and dry, not applying mud or dirty substances. Like this, we completed our chapter Pearly Teeth, Healthy Body. So, students, always remember it is for us to keep our body clean. स्वच्छ दात आणि स्वच्छ शरीर हे आपल्याला निरोगी ठेवतात. त्यामुळे स्वतःची स्वच्छता ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. सो स्टुडंट, नाव रिमेंबर धिस फॉर युअर लाईफ टाइम. ओके? And don't forget to like, share and subscribe to our channel.
learn and blossom. Thank you.